आज मी तुमच्यासाठी इतका जबरदस्त उपाय घेऊन आलेली आहे। हा उपाय 2 in 1 आहे। याने तुमच्या 2 समस्या दूर होणार। तुमचे केस पांढरे झालेले आहेत ते सुद्धा काळे होणार आणि कितीही तुमचे केस पांढरे होऊ द्या, म्हणजे की मुळापासून ते शेंड्यापर्यंत केस पांढरे होऊ द्या। हा इतका जबरदस्त पॉवरफुल उपाय आहे। याने तुमचे एक नाही तर 2 समस्या दूर होणार आहे। तुमच्या केसातला कोंडा पण गायब होणार आहे आणि तुमचे पांढरे झालेले केस सुद्धा काळे होणार आहेत। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहे आणि हा उपाय तयार कसा करायचा ते पण सांगणार आहे। ही रेमेडी एकदम जबरदस्त आहे। फक्त आपल्याला इथे राईचं तेल घ्यायचं आहे। ते तर सर्वांच्या किचनमध्ये अवेलेबल असतेच। हे राईचं तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। आजकालच्या खराब खानपानमुळे किंवा धूळ माती प्रदूषणामुळे आजकाल केस पांढरे होण्याची समस्या सर्वांनाच आहे। कमी वयातही सर्वांचे केस आता पांढरे व्हायला लागलेले आहेत। त्याचे कारण आहे प्रदूषण आणि खराब खानपान। जसे की आपण खाण्यामध्ये जास्ती पिझ्झा, बर्गर, मॅगी असे तेलकट पदार्थ आजकाल जास्तीत जास्त खाल्ले जाते। त्यामुळे आपल्या शरीरामधले विटॅमिन कमी होऊन आपल्या शरीरातले कॅल्शियमच गायब होते। त्यामुळे सर्वात जास्त समस्या आपल्याला केस पांढरे होण्याची दिसते। त्यासोबतच सर्वांच्या केसांमध्ये कोंडासुद्धा जास्ती प्रमाणात दिसतो। त्यासाठी मी तुम्हाला आज हा 2 in 1 उपाय सांगणार आहे। हा उपाय या पद्धतीने करा। तर आपल्याला इथे अगोदर तेल गरम करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये 2 चम्मच हळद टाकून घ्यायची आहे। हळदमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असते, जे आपल्या केसांमधला कोंडा कायमचा काढण्यात मदत करते आणि आपल्या केसांना देखील मुलायम आणि सॉफ्ट करते। राईचे तेल जे घेतलेलं आहे आपण हे रेमेडी बनवण्यासाठी, तर राईचे तेल आपल्या केसांसाठी खूपच जास्त फायदेशीर आहे। कारण राईचे तेल आपल्या केसांची वाढ खूप जलद गतीने करते। 10 पट आपल्या केसांची वाढ होते राईच्या तेलाने। त्यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट म्हणजे 1 चम्मच इथे कॉफी पावडर टाकायची आहे। हळद आणि कॉफी पावडर या राईच्या तेलामध्ये जळेपर्यंत आपल्याला पकवायचे आहे। थोडासा धुवा दिसणार तुम्हाला, पण घाबरायचे नाही आहे। हे जळेपर्यंतच आपल्याला इथे तेलामध्ये भाजायचे आहे। जेणेकरून तुम्ही इथे बघू शकता मी कशा प्रकारे मी या तेलामध्ये काळे होईपर्यंत जळू देत आहे। तसेच तुम्हाला जळू द्यायचे आहे या राईच्या तेलामध्ये। खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा आपल्या केसांवरती। मी स्वतः ट्राय करते हीच रेमेडी, कारण माझे पण केस खूप जास्त पांढरे झाले होते आणि मी वारंवार बाहेरची डाय करायची, पार्लरमध्ये जाऊन आपल्या केसांना काळे करून यायची, पण ते काळी केलेली डाय जास्ती दिवस राहत पण नव्हती, लवकरच माझ्या केसामधून निघून जात होती। आणि नंतर मला हा उपाय माहिती पडला, जो सोशल मीडियावर खूप जास्ती व्हायरल होत आहे। तर मी ही ट्रिक स्वतःच्या केसांवर अप्लाय केली आणि खरंच मॅजिक झाले माझ्या केसांवरती। माझे केस इतके काळे झाले आणि तेव्हापासून माझे केस पांढरे झाले नाही आहे। ही डाय माझ्या केसांवर इतकी कायमची बसलेली आहे। माझे केस पांढरे होते आणि काळे झाले, सोबत माझ्या केसातला कोंडासुद्धा गायब झालेला आहे। तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्या केसांवरती। हे तुम्हाला फायदाच देणार आणि याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे, कारण हे नैसर्गिक आहे आणि यामध्ये आपण कोणतेच केमिकल वापरलेले नाही आहे। हे केमिकल फ्री आहे, तर आपल्या केसांसाठी पण खूप फायद्याचे आहे। याने आपले केस तुटणार नाही, गळणार नाही, सोबत केसांची वाढसुद्धा होणार। आपल्याला 2 in 1 फायदा मिळणार। याने तुमचे केससुद्धा काळे होणार आणि तुमच्या केसामधला कोंडा पण गायब होणार। तुम्ही हाताने पण लावू शकता आणि ब्रशने पण आपल्या केसांवरती अप्लाय करू शकता। लावल्यानंतर हेअर वॉश करा। व्हिडिओला एक लाईक नक्की करा। जायचे आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका।